गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार मुस्लिम महिलांनाही पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। ही तरतूद सर्व धर्मातील विवाहित महिलांना लागू होते असे न्यायालयाने स्पष्ट केले। गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 मध्ये सर्व समावेशक तरतुदी आहेत। या धर्मनिरपेक्ष तरतुदी मुस्लिम महिलांनाही लागू होतात। त्यामुळे या धर्मनिरपेक्ष तरतुदी मुस्लिम महिला कायदा 1986 निष्प्रभ करू शकत नाही। त्यामुळे मुस्लिम महिलांनाही कलम 125 च्या तरतुदी लागू राहतील असे नमूद करताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने पोटगी हे दानधर्म नव्हे तर घटस्फोटित महिलांचा अधिकार आहे असे स्पष्ट केलंय। कुटुंब न्यायालयाने पोटगीबाबत दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्यास तेलंगण उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर मोहम्मद अब्दुल समद याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते। तलाक दिलेल्या मुस्लिम महिलेला फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 125 लागू नसून 1986 चा कायदा लागू होईल असा युक्तिवाद त्याचे वकील वासिम कादरी यांनी केला होता। त्यावर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। न्यायालयाने टिप्पणी करताना म्हटले आहे, भारतीय महिलांची निवास सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहे। महिला हित त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यास बळ दिले पाहिजे अशी टिप्पणी नागरत्न यांनी केली। महिला हा भारतीय समाजाचा कणा मानला जातो। सामाजिक स्थैर्यासाठी तो आणखी मजबूत केला पाहिजे असे न्यायमूर्ती नागरत्न यांनी आपल्या स्वतंत्र निकालपत्रात नमूद केले। अनेक महिलांना खर्चासाठी पतीवर अवलंबून राहावे लागते। पतीने संयुक्त बँक खाते उघडण्यासह पत्नीच्या खर्चासाठी अन्य उपाययोजना कराव्यात असेही मत न्यायमूर्ती नागरत्न यांनी व्यक्त केले। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।